As usual, we will start our session with the Gayatri Mantra. Everybody will close their eyes and try to concentrate on inner power and inner energy. We will pray in the holy feet of God to give us more power and more energy to get stability and development in our life. For that, we are chanting Gayatri Mantra. The voice should come from bottom of your heart and mind should be full of peace. Gayatri Mantra. Oh. भुवस्वः तस्य वितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्. Oh. Rub your hand and move around your eyes very slowly, slowly. Open your eyes, fresh vision with new attitude. आजच्या आपण सेशन मध्ये आर्टिकल घेणार आहोत. आर्टिकल म्हणजे स्वाभाविकपणे उपपद. संस्कृत किंवा संस्कृतजन्य भाषांमध्ये, भारतीय भाषांमध्ये उपपद हा प्रकार खडा आढळत नाहीत. पण याच्यामध्ये आर्टिकलचा जो भाग आहे, ज्याला नामाचं उपपद म्हणतात, त्याच्यामध्ये इंग्लिशमध्ये 3च महत्वाचे भाग आहेत. अ, अँड आणि द. आणि चौथा कॉन्सेप्ट आहे नो आर्टिकल. म्हणजे आर्टिकलचा कोणत्याही प्रकारे कोणताही वापर होत नाही. म्हणजे सर्वसाधारणपणे पाहायला गेलं तर 4 गोष्टी इथे महत्त्वपूर्ण आहेत. अ, अँड द आणि नो आर्टिकल. मग या अँडचा वापर कुठे केला जातो? या दचा वापर कुठे केला जातो? आर्टिकल वापरायचं नाही अशा कोणकोणत्या सिच्युएशन आणि कंडिशन आहेत, याच्यावरती आपण आता सविस्तर चर्चा करतो आहोत. काही उदाहरणं देतोय ते जरा समजून घेण्याचा प्रयत्न करा बरं का. आय हॅव अ स्कूटर. आय हॅव अ स्कूटर. माझ्याकडे एक स्कूटर आहे. आय हॅव अ स्कूटर. सेम वे याच्यामध्ये एक स्कूटर, वन, त्याला अ म्हटलं. ही हॅज परचेस्ड अ लॅपटॉप. अ लॅपटॉप. त्यानं एक लॅपटॉप विकत घेतलेला आहे. अला इथे एक म्हटलंय आपण. सेम वे वी शॅल टॉक फॉर अॅन अवर. म्हणजे आपण 1 तासासाठी बोलणं करू. इथं ला मराठी ट्रान्सलेशन करत असताना एक म्हटलेलं आहे. त्याचप्रमाणे ऋषी कॅरीड अॅन ॲपल्स टॅब. ऋषीने एक ॲपलचा टॅब बरोबर आणला होता. त्याच पद्धतीने दिस इज द इम्पॉर्टंट मॅप. हा एक अतिशय महत्वाचा नकाशा आहे. तो विशिष्ट नकाशा या अर्थाने आपण गृहीत धरतोय. दी अर्थ इज राऊंड. दी अर्थ इज राऊंड. पृथ्वी ही गोल आहे. विशिष्ट पृथ्वी, एकमेव पृथ्वी या अर्थाने. त्याचप्रमाणे शी हॅज गुड बुक्स. शी हॅज गुड बुक्स. तिच्याकडे चांगले पुस्तकं आहेत. आता गुड बुक्सच्या अगोदर काही आर्टिकल आला नाही. अँड आणि द म्हणजे नो आर्टिकल आहे. आर्टिकल वापरलाच जात नाही अशी कॉन्सेप्ट आहे. त्याचप्रमाणे सायन्स इज माय फेवरेट सब्जेक्ट. विज्ञान हा माझा अतिशय आवडता विषय आहे. सायन्सच्या अगोदर पण कुठलाही आर्टिकल आला नाही. मग इंग्लिशमध्ये जर विषय केला तर इंग्लिशमध्ये सर्वसाधारणपणे 3 शब्द हे आर्टिकल म्हणून येतात. अ, अँड, द. आणि नो आर्टिकल ही कॉन्सेप्ट आहे कारण त्याच्यात शब्द नाहीच आहे. उपपदांचे व्याकरणात्मक दृष्टिकोनातून ग्रामॅटिकली 2 प्रकार पाहायला मिळतात आर्टिकलचे. इनडेफिनिट आर्टिकल आणि डेफिनिट आर्टिकल. इनडेफिनिट म्हणजे सर्वसाधारणपणे किंवा अनिश्चित. आणि डेफिनेट आर्टिकल म्हणजे निश्चित किंवा अगदी पक्के, विशिष्ट. इनडेफिनेट आर्टिकल मध्ये तुम्हाला
आणि ॲन असे 2 आर्टिकल पाहायला मिळतात. आणि ॲन. सर्वसाधारण सामान्यपणे आपल्याला याचा वापर केल्या गेल्याचं चित्र दिसतं. पण विशिष्ट किंवा डेफिनेट आर्टिकल ज्याला म्हणतात, निश्चित, ठरलेलं, तर याला नो आर्टिकल असं उपपद वापरलं जातं. नो आर्टिकल कुठल्याही प्रकारचा आर्टिकलचा वापर होत नाहीये किंवा केला जात नाहीये. मग सर्वसाधारणपणे इनडेफिनिट आर्टिकलमध्ये तुम्हाला 2 प्रकार पाहायला मिळतात. अ आणि ॲन. अ आणि ॲन. चा अर्थ एक होतो आणि ॲनचा अर्थ सुद्धा एक होतो. वन हा पर्यायी शब्द तिथे वापरलेला आहे. मग एकवचनासाठी ज्याचा वापर होताना दिसतोय, केला जाताना आढळतोय, त्याला आपण आणि ॲन म्हणतोय. बरं, दोघांचाही वापर एकवचनासाठीच करतात. कारण एक सिंग्युलरसाठीच त्याचा वापर होताना दिसतो किंवा केला जाताना आढळतो. मग असेल किंवा ॲन असेल, दोघांचा उपयोग एकवचनासाठीच करतात, केला जातो. अनेक वचनात याचा उपयोग होत नाही किंवा केला जात नाही. बरं, त्याच्यानंतर डेफिनेट आर्टिकल द. आता हा द वापरला तो काही विशिष्ट सिच्युएशनमध्ये. सगळ्याच ठिकाणी या द चा वापर काही पाहायला मिळत नाही किंवा लक्षात येत नाही. बरोबर? तर या ठिकाणी द चा वापर काही विशिष्ट ठिकाणीच केला जातो. हां, एकवचन आणि एकवचन दोघांसाठी करता येतो. जसं आपण आणि ॲन हे फक्त एकवचनासाठी आणि एकवचनासाठीच वापरतो, कारण त्याचा अर्थ एक होतो. द म्हणजे विशिष्ट. अनेक गोष्टी सुद्धा विशिष्ट असू शकतात आणि एक गोष्ट सुद्धा विशिष्ट असू शकते. मग आता ह्या ठिकाणी आपल्याला समजून घ्यावं लागेल किंवा लक्षात घ्यावं लागेल, की डिफरन्सेस काय आहे? वेगळेपण काय आहे? मग विशिष्ट किंवा निश्चित डेफिनेटमध्ये काही विशिष्ट सिच्युएशनमध्ये विशेष सांगण्यासाठी, इम्पोर्टन्स क्रिएट करण्यासाठी याचा वापर होताना दिसतो किंवा त्याचा वापर केलेला पाहायला मिळतो. बरोबर? आता आपापले कॅमेरे चेक करून घ्या. कॅमेरा नसल्यानंतर मी परत कधीच घेणार नाही. त्यांचे कॅमेरे ऑफ आहेत, त्यांना मला काढावं लागतं. मग आता द चा उपयोग एकवचनासाठी, अनेक वचनासाठी दोन्ही ठिकाणी करता काही विशिष्ट ठिकाणीच याचा वापर होताना दिसतो किंवा केला जाताना आढळतो. हे पक्क आहे, नक्की आहे, लक्षात ठेवा. बरं, नो आर्टिकल. आर्टिकलचा वापरच केला जात नाही. हां, आर्टिकलचा वापर केला जात नाही, पण कोणत्या परिस्थितीत, कोणत्या सिच्युएशनमध्ये केला जात नाही, हे आपल्याला मात्र व्यवस्थित माहिती असलं पाहिजे. सब्जेक्टच्या अगोदर कधीच स्पोर्ट्ससाठी कधीच आर्टिकल येत नाही. लिक्विड फॉर्मसाठी कधीच आर्टिकलचा वापर होत नाही किंवा केला जात नाही. जिओग्राफिकल एरियासाठी कधीच वापर केला जात नाही. असे काही ठरलेले सिच्युएशन आहेत, की ज्यामध्ये तुम्हाला अजिबात वापर केल्याचं दिसत नाही किंवा पाहायला मिळत नाही. मग आता नाऊ द ट्रेजर ऑफ नॉलेज इन डिटेल या आर्टिकलच्या संदर्भात विस्तारपूर्ण आणि सविस्तर आपल्याला पाहायचंय आणि समजून घ्यायचंय. बरं, मग याच्यामध्ये बघा, सर्वसाधारणपणे इनडेफिनिट म्हणजे आणि ॲन यांचा वापर एक या अर्थाने केला जातो, वन या अर्थाने केला जातो. आय हॅव अ लॅपटॉप, आय हॅव अ मोबाईल फोन, ही हॅज अ बायसिकल, दे हॅव अ बंगलो. एक बंगला, एक बायसिकल, सायकल, एक फोन, एक लॅपटॉप, अ, असा अर्थ आला. दॅट सर्कस हॅज ॲन एलिफंट. त्या सर्कस वाल्यांकडे एक हत्ती आहे. आय हॅव ॲन ॲपल्स मोबाईल फोन.
माझ्याकडे एक ॲपलचा मोबाईल फोन आहे. ॲन ॲपल्स मोबाईल फोन. दे आर ईटिंग ॲन ऑरेंज. ते एक संत्री खात आहे. ॲन ऑरेंज. आता दोघांचाही अर्थ एक होतो आणि एकवचनासाठी सिंग्युलरसाठीच त्याचा वापर करतात. यस, इयस, आयस, व्हीयस असे जे अनेक वचन असतील त्याच्यासाठी अ आणि ॲन हे आर्टिकल येणार नाही. आणि जर आलं तर ते ग्रॅमॅटिकली रॉंग म्हणजे व्याकरणात्मक दृष्टिकोनातून सदोष समजलं जाईल. मग या अ आणि चा उपयोग एकवचनासाठी करतात, एक म्हणून करतात. वन हे त्याचं समानार्थी स्वरूप आहे, हे मान्य आहे. पण आता या चा वापर नेमका कुठे करायचा आणि चा वापर कुठे करायचा याची माहिती असली पाहिजे. मग बऱ्याच वेळा शालेय जीवनामध्ये, महाविद्यालयीन जीवनामध्ये, कॉलेज डेजमध्ये, स्कूल डेजमध्ये आपल्याला सांगितलं गेलं की सिंग्युलरसाठी वापरतात. बरोबर? पण कोणत्या ठिकाणी काय वापरतात याची इथे आहेत ना फार थोडी किंवा हाफ ट्रूथ कल्पना दिली. आर्टिकल वापरलं जात नाही, पण कोणत्या सिच्युएशनला वापरलं जात नाही हेच पण माहिती कमी पाहायला मिळते. मग आता आपण सगळ्यात अगोदर समजून घेण्याचा प्रयत्न करूया. या चा वापर नेमका कोणत्या परिस्थितीत करायचा आणि चा वापर कोणत्या परिस्थितीत करायचा. दोघांना सिंग्युलर म्हणूनच वापरला तर एक या अर्थानेच वापरला तर पण उपयोगामध्ये नेमका भेद काय आहे आणि कोणता आहे हे आपल्याला समजलं पाहिजे किंवा लक्षात यायला पाहिजे. बरं. मग आता यूज इज डिपेंड ऑन प्रोनाउन्सिएशन. त्या प्रोनाउन्सिएशन वरती डिपेंड आहे सगळंच्या सगळं म्हणजे उच्चारावरती, अटरन्सेस वरती. स्पेलिंग वरती डिपेंड नाहीये. स्पेलिंग वरती हे अवलंबून नाही आहे. मग काय करणार, कसं करणार हे लक्षात घ्या. आता याच्यामध्ये सर्वसाधारणपणे आपल्याला कॉलेजमध्ये किंवा स्कूलमध्ये काय सांगितलं गेलं होतं? जर यदा-कदाचित शब्दाची सुरुवात ही कॉन्सोनंट्सने झाली असेल, म्हणजे बी, सी, डी, एफ, जी, एच, जे, के, एल, एम, एन, पी, क्यू, आर, एस, टी, व्ही, डब्ल्यू, एक्स, वाय, झेड. मग याच्याने असेल तर वापरला जातो. आणि जर वॉवेल्सने झालेली असेल, इंग्लिशमध्ये अल्फाबेट्समध्ये 5 मुख्य वॉवेल्स आहेत. अ, ए, ई, आय, ओ आणि यू. ए, ई, आय, ओ, यू. याच्याने झाली तर ॲनने करतात. पण हे हाफ ट्रूथ आहे. हे अर्धसत्य आहे. अर्धसत्य म्हणजे काय? ते समजून घेऊया बरं का. मग आता उच्चाराप्रमाणे जर आपण वॉवेल्स आणि कॉन्सनंट्स पाहिलं, तर कॉन्सनंट्स असेल तर वापरायचा आणि वॉवेल्स असेल तर ॲन वापरायचा. पण युनिव्हर्सिटी या शब्दाची सुरुवात यू म्हणजे वॉवेल्सने झालेली असतानाही कधीच तुम्हाला इंग्लिशमध्ये ॲन युनिव्हर्सिटी असं शब्द पाहायला मिळणार नाही. द युनिव्हर्सिटी किंवा युनिव्हर्सिटी असा शब्दप्रयोग पाहायला मिळतो. त्याचप्रमाणे युनियनसाठी सुद्धा युनियन असा शब्दप्रयोग कधीच पाहायला मिळणार नाही. ॲन युनियन असा शब्दप्रयोग कधीच पाहायला मिळणार नाही. तो युनियन किंवा द युनियन असाच येतो. ऑनेस्ट साठी सुद्धा ऑनेस्ट असं कधीही पाहायला मिळणार नाही. वास्तविक पाहता एच हा कॉन्सनंट्स आहे आणि कॉन्सनंट्स साठी तर वापरला तो पण मोस्टली ॲन ऑनेस्ट पर्सन किंवा द ऑनेस्ट पर्सन. मग याच्यातलं गौड बंगाल काय आहे? काय गोंधळ होतोय? याचा अगदी सोप्या सुस्पष्ट पद्धतीने समजून घेण्याचा प्रयत्न करूया. युनिव्हर्सिटी इज नेव्हर ॲन युनिव्हर्सिटी. कधीच ॲन वापरला जात नाही. युनियनसाठी कधीही ॲन युनियन असा शब्दप्रयोग येत नाही किंवा पाहायला मिळत नाही. युनिव्हर्ससाठी सुद्धा कधीही ॲन युनिव्हर्स शब्द पाहायला मिळत नाही. मग काय पाहायला मिळतं बरं? युनिव्हर्सिटी युनिव्हर्सिटी येतं किंवा द युनिव्हर्सिटी. युनियनसाठी युनियन येतं किंवा द युनियन वापरलं जातं. युनिव्हर्ससाठी युनिव्हर्स पाहायला मिळतं किंवा द युनिव्हर्स म्हणून पाहायला मिळतं. ह्या अनुषंगाने या अर्थाने त्याचा वापर झाल्याचं चित्र दिसतंय.
बरं, नाउन इज नेवर अँड आवर. आता आवर जो आहेत ना, त्याची सुरुवात एच ने असताना देखील आवर कधीच पाहायला मिळणार नाही. ऑनेस्ट पर्सन कधीच पाहायला मिळणार नाही. ऑनरेबल असं कधी पाहायला नाही. मग आवर असेल तर नेहमी अॅन आवर, 1 तास. द आवर. अॅन ऑनेस्ट पर्सन, एक प्रामाणिक व्यक्ती. अॅन ऑनरेबल मेंबर, एक आदरणीय सदस्य असेल. मग आता लक्षात घ्या की वॉवेल्स आणि कॉन्सनंट्स स्पेलिंग प्रमाणे नाही, तर प्रोनाउन्सिएशन, अटरन्सेस किंवा उच्चाराप्रमाणे चालतात. जर एखादा विशिष्ट शब्द आहे, त्या शब्दाच्या अगोदर, त्या शब्दाच्या आधी तुम्हाला का ॲन काय येईल याचा अंदाज बांधायचा असेल, तर इथे सरळ साधं सोपं लक्षात ठेवा. तो शब्द मराठीमध्ये जो उच्चार करतो आपण स्क्रिप्ट तयार करताना, जसं युनिव्हर्सिटी हे लिहायचं असेल, तर सुरुवातीचा पहिला अक्षर कोणतं लिहिणार? य. य इथं मराठीमधले कॉन्सनंट्स आहे का वॉवेल्स आहे? स्वाभाविक तुम्ही म्हणाल य हा व्यंजन आहे आणि म्हणून त्याच्यासाठी वापरायचं. युनिव्हर्सिटी, युनियन. त्याच पद्धतीने आवर, आवरचा जर शब्द पाहिला तर त्याचा उच्चार आवर होतो. तो मराठीमध्ये लिहिला तर त्यातलं पहिलं अक्षर येतं आ. मग या आचा वापर करत असताना आपल्याला तिथे सहजपणे एक गोष्ट जाणवते किंवा दिसते की त्याच्यामध्ये आपल्याला ॲन आवर. का बरं ॲन? कारण त्याच्यामध्ये आ आलेला आहे म्हणजे स्वर आलेला म्हणजे नियम बघा अगदी सोपा आहे. तो जो शब्द आहे त्या शब्दाला लक्षात करायचं उच्चार म्हणतो आपण. स्पेलिंग काहीही असू द्या बरं का. स्पेलिंग अगदी काहीही असू द्या. पण मात्र उच्चाराच्या बाबतीत थोडस जागृत, कॉन्शियस, अवेअर, अलर्ट राहायचं आहे. आणि तो उच्चार मराठीत लिहिल्यानंतर पहिलं अक्षर कुठलं येतं? अ, आ, इ, ई, उ, ऊ, ए, ऐ, औ, अम, आहा. या पद्धतीने वापर होताना दिसला की समजायचं त्याच्यामध्ये ॲनच वापरायचा आहे. त्याच पद्धतीने जर स्पेलिंग कुठलेही असो, पण जर त्या शब्दाचा उच्चार करत असताना त्याचं पहिलं अक्षर क, ख, ग, घ, च, च, ज, झ, ट, ठ, ढ, ड, ड, न, त, थ, ध, ण, प, फ, भ, य ह्या पद्धतीने असेल, तर त्याचा वापर करताना नेहमी काय करायचंय? क पासून ञ असेल तर त्याचा वापर करत असताना वापरायचा आहे. मग झालं की सोपं काम. बघा, आवर होतं ना, त्याचं नी सुरुवात झाली. म्हणून आपण काय केलं? ॲन आवर म्हटलं. ऑनेस्टची सुरुवात परत पासून झाली. याला पण आपण ॲन ऑनेस्ट पर्सन म्हटलं. ऑनरेबल मेंबर याची सुरुवात पासून झाली म्हणून ऑनरेबल मेंबर असं म्हटलं. त्याच पद्धतीने युनिव्हर्सिटीची सुरुवात य पासून झाली म्हणजे कॉन्सनंट्स आहे म्हणून तिथे युनिव्हर्सिटी म्हटलं गेलं. य पासून सुरुवात झाली म्हणजे कॉन्सनंट झालं, व्यंजन झालं. युनियनची सुरुवात य ने होते. य हा व्यंजन आहे म्हणजे कॉन्सनंट म्हणून अ युनियन असं म्हटलं जाईल. त्याच पद्धतीने युनिव्हर्स ची सुरुवात सुद्धा य ने होते म्हणजेच कॉन्सनंट्सने किंवा व्यंजनाने होते म्हणून य वापरलं जातं. अगदी सोपं आहे. अजून जर सोपं करून द्यायचं आलं, सर्वात मोठं जर उदाहरण द्यायचं झालं तर बघा, आर्टिकल वापरत असताना उच्चार, उच्चार आणि उच्चारच महत्वाचा आहे, स्पेलिंग नाही. उदाहरण बघा, लक्षात घ्या. आपण आमदार, आपापल्या एरियात आमदार असतो. हा आमदाराला इंग्लिशमध्ये म्हणतात मेंबर ऑफ लेजिस्लेटिव्ह असेंब्ली. विधान परिषद किंवा विधानसभेचा तो सदस्य असतो.
लेजिस्लेटिव्ह असेंब्लीचा मेंबर असतो, म्हणून त्याला शॉर्टकट मध्ये MLA म्हणतात. अरे तुमच्या एरियातला MLA कोण आहे? कुठल्या पक्षाचा MLA आहे? मेंबर ऑफ लेजिस्लेटिव्ह असेंब्ली म्हणजेच आमदार. आता आपण दोन अगदी सारखेच वाक्य लिहिले बरं का, काहीच फरक नाही, काहीच तफावत नाही, अगदी सारखे. ही इज डॅश डॅश आर्टिकल साठी जागा ठेवली. ही इज MLA ऑफ महाराष्ट्र. तो महाराष्ट्राचा एक आमदार आहे. आणि ही इज डॅश डॅश आर्टिकल साठी इथे पण जागा ठेवली, मेंबर ऑफ लेजिस्लेटिव्ह असेंब्ली. आता दोन्हीही ठिकाणी शॉर्ट फॉर्म फक्त लॉंग फॉर्म आहे, बाकी काही फरक नाही. आता जर एखाद्याने आपल्याला विचारलं का हो या दोन्ही झालेल्या जागांमध्ये सारखेच आर्टिकल वापरता येतील का? नाही, स्पेलिंग सारखे आहे, पण प्रोनाउन्सिएशन नाही ना, प्रोनाउन्सिएशन सारखे नाहीये. हा, प्रोनाउन्सिएशन बदलले म्हणजे आर्टिकल पण बदलणार. जसं आपण त्या MLA ला मराठीमध्ये लिहिलं MLA, तर ए एडक्याचा पहिले येईल ना त्याचा MLA. मग तो ए एडक्याचा आला म्हटल्यानंतर वॉवेल्स आलं. वॉवेल्स साठी अगदी उच्चार जर वॉवेल सारखा होत असेल तर डोळे झाकून अँड MLA असंच तुम्हाला द्यावं लागेल, कारण ए एडक्याचा आला ना सुरुवातीला. आणि पुढे काढलेली जागा दुसऱ्या याच्यामध्ये ही इज अ मेंबर ऑफ लेजिस्लेटिव्ह असेंब्ली. पहिला शब्द काय आला? मेंबर. आला म्हणून अगदी डोळे झाकून त्याच्यामध्ये कॉन्सनंट्स आहे, म्हणजेच व्यंजन आहे, बरोबर. म्हणून अ मेंबर ऑफ लेजिस्लेटिव्ह असेंब्ली. बघा दोन्ही शब्द सारखेच आहे, शॉर्ट फॉर्म लॉंग फॉर्म, पण शॉर्ट फॉर्म आणि लॉंग फॉर्म मुळे उच्चार बदलले ना, आणि उच्चार बदलले त्याच्यामुळे आर्टिकलही बदललं की. हेच उदाहरण तुम्हाला MP चं देता येईल. MP म्हणजे मध्य प्रदेश नाही. आपण आपला प्रतिनिधी जो संसदेमध्ये पाठवतो आणि त्या संसदेच्या माध्यमातून तो आपले प्रश्न मांडतो. दिल्लीचा सदस्य, संसदेचा सदस्य, ज्याला आपण खासदार म्हणतो. मग शी इज डॅश डॅश MP ऑफ अवर एरिया. शी इज MP, मेंबर ऑफ पार्लमेंट, आणि खाली म्हटले मेंबर ऑफ पार्लमेंट. आता दोघीच्या ठिकाणी मागचं जसं MLAच होतं तसंच इथे ऍज इट इज दिलेलं आहे. मग शी इज डॅश डॅश मेंबर ऑफ पार्लमेंट अँड शी इज डॅश डॅश MP ऑफ अवर एरिया. आता MP ए, पुन्हा ए एडक्याचा आणि मग मगरीचा MP. आता M लिहिलंय म्हणजे ए आलाय, मग स्वाभाविकपणे स्वर आहे म्हणजेच वॉवेल्स आहे. वॉवेल्स असल्यानंतर आपण एन वापरतो. आणि दुसऱ्या वाक्यामध्ये मेंबर ऑफ पार्लमेंट ऑफ अवर एरिया, मेंबर, मग म आला, आणि मग तर हे व्यंजन आहे म्हणजेच आपलं कॉन्सनन्स आहे, आणि कॉन्सनन्स साठी अ वापरतात. शी इज अ मेंबर ऑफ पार्लमेंट. म्हणजे अगदी सोपा नियम जो आहे ना अ आणि चा लक्षात ठेवायचा. अ आणि ॲन हे एकच म्हणून वापरलं जातं, वन म्हणून वापरलं जातं, सिंगल म्हणून वापरलं जातं. त्याच पद्धतीने याचा वापर हा एक म्हणून वापरत असल्यामुळे सिंग्युलर साठीच, एक वचनासाठीच केला जातो. अनेक वचनासाठी कधीही अ आणि चा वापर होणार नाही किंवा केला जाणार नाही. बरं, मग अचा वापर करण्यासाठी कॉन्सनंट्स म्हणजे व्यंजनाची आवश्यकता असते शब्दाच्या सुरुवातीला, आणि चा उपयोग करण्यासाठी स्वराने वॉवेल सुरू होणाऱ्या शब्दांसाठी केला जातो किंवा केला जाईल. आणि जर नियमांचा वापर आपण लक्षात घेतला तर स्पेलिंग महत्वाचं नाहीये. काय महत्वाचं आहे? प्रोनाउन्सिएशन, उच्चार, अटरन्सेस, आणि त्याच्याच अनुषंगाने हा अ आणि ॲन. आणि मराठीमध्ये सोपा नियम करून सांगितला मी तुम्हाला, तो त्याच पद्धतीने आपल्याला फॉलो करावा लागेल किंवा स्वीकारावा लागेल. बरं, द. आता द काहीतरी विशेष गोष्ट असेल, काहीतरी स्पेसिफिक असेल, पर्टिक्युलर असेल, तर त्याच्यासाठी वापरला जातो.
मग निश्चित व डेफिनेट म्हणजे द चा उपयोग करण्यासाठी केला जातो. मग अनेक वचनासाठी आणि एक वचनासाठी दोन्ही ठिकाणी याचा वापर होताना दिसतो. द चा उपयोग होण्यासाठी काही विशिष्ट अट पूर्ण करावी लागते. आता द कडे पुढे जाण्याच्या ऐवजी टी-एच-ई याचा उच्चार नेमका द करायचा का दी करायचा? काही जण म्हणतात, "सर द हा उच्चार बरोबर आहे." काही जण म्हणतात, "नाही सर, बऱ्याच वेळा दी आहे." काही जण म्हणतात, "द हा स्टँडर्ड आहे, दी नॉन स्टँडर्ड." नाही, दोन्हीही योग्य आहे, ग्रामॅटिकली बरोबर आहे आणि दोघंही उपयोग आहेत. मग दोघं बरोबर आहे, पण आम्ही कुठलं वापरू हो? नाही, याच्यामध्ये वापराच्या संदर्भात काही मायक्रो रूल्स आहेत. सूक्ष्मतम नियम आहेत. हे सूक्ष्मतम नियम आपल्याला समजून घ्यावे लागतील. मग कोणते आहेत? बघा स्वाभाविकपणे एखाद्या शब्दाच्या अगोदर ते द लावण्यासाठी काय अटी आहे या समजल्या आणि त्याच्या अगोदर टी-एच-ई लिहायचं आहे, मान्य आहे. पण त्याचा उच्चार द करायचा का दी करायचा? या प्रश्नाचं उत्तर अगदी सोपं आहे. त्या शब्दाची सुरुवात जर मराठीमधल्या स्वरांनी, व्हॉवेल्सने होत असेल, अ, आ, इ, ई, उ, ऊ, ए, ऐ, औ, ॲ, आ, तर अगदी डोळे झाकून त्या शब्दाचा उच्चार करत असताना दी करायचा आहे, दी. आणि जर का यदाकदाचित व्यंजनाने म्हणजे कॉन्सोनंट्सने सुरुवात होत असेल, क, ख, ग, च, छ, झ, ट, ड, ढ, ढ, ण, थ, द, न, प, फ, भ, म, य, ल, व, श, ह, ळ, क्ष, ञ म्हणजे क पासून ञ पर्यंत अगदी त्याचा द असा वापरायचा. बघा लक्षात घ्या, उदाहरणासह समजून घेऊया. एखादी वस्तू आहे, ती काहीतरी विशेष आहे. एक सफरचंद आहे, तो त्यांच्या गुरुने मागच्या 5 पिढ्या अगोदर दिला होता. आणि म्हणतोय, "अरे हा सफरचंद दैवी आहे बरं का. काहीतरी विशेष चमत्कारिक गुण आहे. हे सफरचंद कधीच सुकत नाही. ओरिजिनल आहे. पण ह्या सफरचंदाच्या अस्तित्वामुळे आमच्या घरात संकट येत नाही अशी पूर्वपार चालत आलेली मान्यता आहे. This is not normal apple. This is not an apple. This is the apple. का बरं दी आला? कारण ऍपल मध्ये अ आलं ना, ऍपल म्हणून दी आला. आणि जर समजा यदा कदाचित तशा प्रकारचा एखादा मँगो असेल, अरे तुमच्याकडे तुमच्या गुरुने सफरचंद दिलाय. आमच्याकडे आमच्या एका महापुरुषाने आंबा दिलाय, मँगो. तोही अजिबात वाळत नाही का खराब होत नाही. हे इट इज नॉट अ मँगो, इट इज द मँगो. दी ऍपल आणि द मँगो आहे टी याची. पण ऍपल साठी ऍ आला म्हणून दी वापरला आणि मँगो साठी म आला म्हणून द वापरला. एवढं लक्षात घ्या. बरं, मग द आणि दी चा उच्चार हा pronunciation वर डिपेंड असतो, स्पेलिंग वरती नाही. इथे पक्क लक्षात ठेवायचंय, pronunciation वर डिपेंड आहे, स्पेलिंग वरती नाही. pronunciation ड्रिवन आहे हे सगळंच्या सगळं. आर्टिकल, अ, अँड आणि द. बरं, मग हा द वापरला तो एक वचनासाठी आणि अनेक वचनासाठी. बरं, या द च्या संदर्भात नियम काय आहे हो? कुठल्या सर्कमस्टन्सेस मध्ये, कुठल्या सिच्युएशन मध्ये, कुठल्या कंडिशन मध्ये हा द चा वापर होताना दिसतो किंवा केला जाताना आढळतो? सोपं आहे उत्तर. इंग्लिशमध्ये काही विशिष्ट नियम आहेत ते एक-एक करून पाहूया. इंग्लिशमध्ये कोणतीही गोष्ट एकमेव किंवा एकमात्र असेल, युनिक असेल, युनिव्हर्सल असेल किंवा द वन अँड ओन्ली असेल, तर अशा एकमात्र संपूर्ण विश्वात, संसारात, या दुनियेमध्ये, या ब्रह्मांडात एकमेव असलेली गोष्ट असेल, त्याच्यासाठी आपल्याला हा द वापरता येतो. मग हिमालय एकच आहे. द हिमालया. पृथ्वी एकच आहे. अर्थ, अर्थ म्हटले म्हणजे दी वापरावं लागेल बरं का आपल्याला. दी अर्थ. त्याचप्रमाणे चंद्र म्हणजे मून, द मून. मंगळ म्हणजे मार्स, द मार्स. बरोबर? किंवा वॉटरफॉल, द नायगरा वॉटरफॉल, द नायगरा वॉटरफॉल ह्या पद्धतीने.
मग बघा, ब्रह्मांडात एकमेव असलेल्या गोष्टी ज्या आहेत, ग्रहांचं उदाहरण घेता येईल, चांगलं जास्त समजेल. दी अर्थ, पृथ्वी संपूर्ण ब्रह्मांडात एकमेव आहे. दी अर्थ. द मार्स, मंगळ ही एकच आहे. द विनस, शुक्र हा ग्रह एकच आहे. द मर्क्युरी, याचा अर्थ बुध ही एकच आहे. द सॅटर्न, याचा अर्थ शनी ग्रह ही एकच आहे. द सन, सूर्य सुद्धा एकमेव एकमात्र आहे. म्हणून हे एकमेव एकमात्र असल्यामुळे आपण इथे याला द असा वापर केलेला आहे. बरं, मग वाक्यानुसार समजून घेऊया. ह्युमन बीइंग आर फाउंड ऑन दी अर्थ ओनली. मानव प्रजाती ही फक्त या पृथ्वी तलावरच आढळते. त्याला जगण्यासाठीचं पोषक वातावरण दी अर्थवर आहे. मग आता अर्थ म्हटल्यानंतर संपूर्ण सूर्यमालेमध्ये, आकाशगंगेमध्ये पृथ्वी, अर्थ ही एकच आहे. बरं, त्याचप्रमाणे पुढचं उदाहरण पाहिलं तर नील आर्मस्ट्रॉंग वॉज द फर्स्ट पर्सन टू वॉक ऑन द मून. नील आर्मस्ट्रॉंग हा एकच माणूस होता, जो पहिला माणूस होता जो चंद्रावर चालला. नील आर्मस्ट्रॉंग नावाने. बरं, मग याच्यामध्ये जर प्रॉपर पद्धतीने अनालिसिस जर समजून घेतलं तर समजायला सोपं जाईल. बघा, उच्चारामध्ये लक्षात घ्या, वॉवेल सारखा उच्चार असेल तर दी करायचा, कॉन्सनंट सारखा असेल तर द करायचा. पहिला उपयोग पाहतो आपण एकमात्र, एकमेव, युनिक किंवा युनिव्हर्सल. जसं द सॅटर्न इज द प्लॅनेट विच हॅज रिंग अराउंड इट. शनी हा असा ग्रह आहे की ज्याला त्याच्या भोवती रिंगण आहे किंवा कडा आहे. द सॅटर्न, शनी सुद्धा संपूर्ण ब्रह्मांडात एकच आहे. द सन इज द गॉड फॉर, द सन इज गॉड फॉर हिंदू रिलिजन. सूर्य हा हिंदू धर्मासाठी देव आहे. द सन संपूर्ण ब्रह्मांडात एकमेव एकमात्र आहे. द ज्युपिटर इज द बिगेस्ट प्लॅनेट इन द सोलर सिस्टीम. ज्युपिटर म्हणजे गुरु. गुरु हा सौरमंडलातील सर्वात मोठा असलेला ग्रह आहे. ज्युपिटर इज द बिगेस्ट प्लॅनेट इन सोलर सिस्टीम. द मार्क्स इज द बिग टार्गेट फॉर इस्रो. द मार्क्स इज अ बिग टार्गेट फॉर इस्रो. मंगळ हे इस्रोसाठी मोठं ध्येय आहे. मंगळ हे इस्रोसाठी मोठं ध्येय आहे. मार्क्स, मंगळ सुद्धा पूर्ण ब्रह्मांडात एकमेव आहे. हा झाला पहिला उपयोग, जो संपूर्ण दुनियेत, संपूर्ण जगात, विश्वात एकच गोष्ट असेल तर ती एक गोष्ट दाखवण्यासाठी द हे आर्टिकल वापरतात किंवा वापरलं. दुसरा उपयोग, इंग्लिशमध्ये कोणतीही वास्तू, इमारत किंवा प्रासाद किंवा घर किंवा बिल्डिंग, वास्तू किंवा वस्तू, थिंग्स, मॅटर, जेव्हा अस्सल व मूळ प्रत असते म्हणजे ओरिजिनल आणि मास्टरपीस असेल ना, तर त्यावेळी निश्चितपणे उपपदाचा, निश्चित उपपदाचा म्हणजेच द या आर्टिकलचा, डेफिनेट या आर्टिकलचा म्हणजे द चा वापर केला जातो. पण मात्र खोटी किंवा प्रतिप्रत असेल, प्रतिकृती असेल, डुप्लिकेट असेल किंवा मॉडेल असेल ना त्याचं, तर त्याला अनिश्चित म्हणजे इनडेफिनिट म्हणजे अ आणि चा वापर होतो. मग ओरिजिनल आणि मास्टरपीस असेल ना, तर त्याला द वापरायचं. आणि डुप्लिकेट असेल, प्रतिकृती असेल, खोटी असेल, बरोबर, छायांकित प्रत असेल, तर त्याच्यासाठी मात्र अ आणि ॲन वापरायचा. बघा, मी एक वाक्य सांगतो, त्या वाक्याकडे लक्ष द्या. आय वेंट टू आग्रा. मी आग्र्याला गेलो. आय वेंट टू आग्रा, मी आग्र्याला गेलो. अँड आय सॉ ताजमहल. आय सॉ द ताजमहल. मी तिथे द ताजमहल पाहिला. अँड आय परचेस अ ताजमहल. आणि मी एक ताजमहल विकत घेतला. आता हे वाक्य चुकीचं आहे का बरोबर आहे? व्याकरणात्मक दृष्टिकोनातून बरोबर आहे. का बरं?
आय वेंट टू आग्रा अँड आय सॉ द ताजमहल. जो ओरिजिनल वाचतोय ना, ओरिजिनल मास्टरपीस, त्याला मी द वापरला, तो मी पाहिला. आणि ज्यावेळेस त्या ताजमहलच्या परिसरातून बाहेर आलं, तर एका दुकानामध्ये संगमरवराची छोटीशी प्रतिकृती मला दिसली. आय परचेस अ ताजमहल. दोन्ही ताजमहल आहे, पण द ओरिजिनल साठी वापरला, डुप्लिकेट आणि मॉडेल साठी मी अ किंवा अँड वापरेल. मग बघा, इथे ज्या ज्या जगातल्या एकमेव वास्तू आहे, आकर्षणाचं केंद्र आहे, पर्यटनाचं आकर्षण आहे, सेव्हन्थ वंडर ऑफ द वर्ल्ड, 7 आश्चर्य आहेत, किंवा ज्या ज्या काही मोठमोठ्या इमारती आहेत, त्या सगळ्यांसाठी आपल्याला इथे द चा वापर करावा लागतो किंवा केला जातो. द ताज महल, द वॉल ऑफ चायना, द वॉल ऑफ चायना. कुठलीही भिंत नाहीये, तर चीनची भिंत आहे, हे लक्षात घ्यावं लागेल. ओके, हे महत्वपूर्ण आहे, हे लक्षात घ्या. त्यानंतर द आयफेल टॉवर, नाही, दी आयफेल टॉवर. दी का बरं? कारण आय आले ना, आयफेल टॉवर, बरोबर, तर लक्षात घेण्याजोग. याच्यामध्ये हा आयफेल टॉवर, दी आयफेल टॉवर असं वापरलं जात आहे किंवा बोललं जात आहे. त्याच्यानंतर दी स्टॅच्यू ऑफ लिबर्टी, द स्टॅच्यू ऑफ लिबर्टी. मग याच्यामध्ये फ्रान्सने जी सुरुवात केली होती, बरोबर, द स्टॅच्यू ऑफ लिबर्टी, तिथे वापर केला जाईल. आणि त्याच्यानंतर द खुफूस पिरॅमिड, म्हणजे त्या खुफू राजाचा पिरॅमिड जो आहे, तो इथे वापरला जाईल. या अर्थाने तिथे वापर होताना दिसेल किंवा केला जाईल. सेम वे यामध्ये द लिनियन टॉवर, म्हणजे झुकलेला मनोरा. म्हणजे आता बघा, या सगळ्या ठिकाणी जगातल्या एकमेव वास्तू आहे, अद्वितीय आहे, त्याच्यासाठी. मग इथे जर वाक्य पाहिलं, आय वेंट टू आग्रा अँड आय सॉ द ताजमहल. मी आग्र्याला गेलो आणि मी तिथे ताजमहल पाहिला. आता कुठला ताजमहल? ओरिजिनल वाला, डुप्लिकेट वाला नाही म्हणत आहे. या अनुषंगाने लक्षात घ्या.
ओके, आवाज येतोय माझा आतापर्यंत? हो सर. थोडासा तांत्रिक मुद्दा होता त्याच्यामुळे. मग आता इथे या ठिकाणी आय वेंट टू आग्रा अँड आय सॉ द ताजमहल. मी आग्र्याला गेलो आणि मी ताजमहल पाहिला. आता ओरिजिनल वास्तू आहे त्याच्यासाठी मी द वापरला. सेम डे रिया स्टेड इन पॅरिस अँड शी विजिटेड दी आयफेल टॉवर. मग आता ओरिजिनल जी वास्तू आहे तिथली तिथे मी तिला त्याच्यासाठी वापर झालेला विचार. मग दी आयफेल टॉवर. सेम डे वी शाल ट्रॅव्हल टू हुरायलो in China and will reach to the Great Wall of China on Sunday. हुआयरूला, हुआयरू म्हणजे जे आहेत ना, ज्या ठिकाणी चायनाची जी भिंत आहे ते शहर. आम्ही चीन मधल्या हुआयरूला प्रवास करू आणि रविवारी त्या चीनच्या भव्य भिंतीकडे पोहोचू. त्याच पद्धतीने द स्टॅच्यू ऑफ लिबर्टी वॉज गिफ्टेड बाय द फ्रान्स टू अमेरिका. फ्रान्सकडून अमेरिकेला तो स्टॅच्यू ऑफ लिबर्टी सप्रेम भेट दिला. दो कारण ती एकमेव ओरिजिनल मास्टरपीस आहे. द टॉवर ऑफ पिसा. इटली नावाचं जे देश आहे त्याच्यामध्ये हे अतिशय मोठ्या प्रमाणात व्हिजिट केल्यानंतर पर्यटनाचं केंद्र आहे. या पिसाचा टॉवर इटलीचे सर्वात लोकप्रिय असे पर्यटनाचे ठिकाण आहे. द टॉवर ऑफ सेम वे द खुफूज पिरामिड इज द प्लेस वेअर किंग्स मनी हॅज बीन केप्ट. मम्मी म्हटल्यानंतर प्रेत असतं इजिप्तमध्ये, ते पिरॅमिडच्या खाली ठेवलं जातं. द खुफूज पिरॅमिड, खुफूजचा पिरॅमिड तिथे अतिशय प्रसिद्ध आहे. हा झाला दुसरा उपयोग. तिसरा, इंग्लिश मध्ये कोणत्याही देशाचा उल्लेख होतो त्यावेळेस त्याला उपपद वापरलं जात नाही. इंडिया असेल, नेपाळ असेल, पाकिस्तान असेल, त्यानंतर जपान असेल, इस्रायल असेल, अमेरिका असेल, इंग्लंड असेल, इटली असेल किंवा जर्मनी असेल, कुठेही आर्टिकल नाही वापरला. पण हे लक्षात ठेवण्याजोगे ज्या देशाच्या नावाच्या अगोदर, ज्या देशाच्या नावाच्या अगोदर काही विशिष्ट शीर्षक आहे तर अशा अगोदर तुम्हाला द वापरावं लागेल. जसं अमेरिका म्हटलं तर आर्टिकल वापरण्याची गरज नाही. पण युनायटेड स्टेट्स हे त्याला शीर्षक वापरलं गेलंय ना, द युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिका असेल. द रिपब्लिक, आता द रिपब्लिक हा जो आहे ना वापर त्याच्यामध्ये पाहिलं द रिपब्लिक ऑफ कोरिया, कोरियाला वापरण्याची गरज नाही. पण रिपब्लिक हा शब्द आला ना की त्याला द रिपब्लिक असा शब्द. युनायटेड किंगडम, नुसतं किंगडम असेल म्हणायची गरज, द युनायटेड किंगडम. म्हणून इथे लक्षात घ्या, जे देशाच्या नावाच्या बद्दल काही विशिष्ट सांगणारं शीर्षक असेल ना तिथे द हमखास येतो. त्या देशासाठी नाही, त्या देशाच्या वैशिष्ट्यासाठी असतो. लक्षात, द युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिका, अमेरिका आर्टिकल नाही लागणार. पण द युनायटेड असेल ना तर युनायटेडला द लागेल. द युनायटेड किंगडम, इंग्लंडचं दुसरं नाव आहे युनायटेड किंगडम. युनायटेड आला द आला. युनायटेड अरब एम्पायर, इथे सुद्धा युनायटेड शब्द आला ना म्हणून द आला. त्याचप्रमाणे द पीपल्स रिपब्लिक ऑफ चायना, PRC, हे चीनचं दुसरं नाव. आपल्याकडे नाही का चीनने काही आक्रमण केलं, काहीतरी उद्योग सुरू केले का मेड इन चायना असलेल्या वस्तूंवर आपण बहिष्कार करतो. आणि काही जण काय करतात माहिती का, मार्केटमध्ये जाऊन जे आहेत ना वस्तू घेऊन येतात त्यांना हे बाबा मेड इन PRC आहे. अरे बाबा, मेड इन PRC म्हणजे परत चीनचं दुसरं नाव आहे ना PRC, पीपल्स रिपब्लिक ऑफ चायना. मग ते पीपल रिपब्लिक ऑफ चायनासाठी द वापरतो का. सेम वे द रिपब्लिक ऑफ आयलँड, इथे सुद्धा दचा वापर होताना दिसतो किंवा केला जाताना. त्याच्यानंतर द रिपब्लिक ऑफ कोरिया, कोरियाचे दोन प्रकारे माहिती असते तुम्हाला, साऊथ कोरिया आणि नॉर्थ कोरिया. तर हा जो कोरिया आहे, एक आहे डेमोक्रेटिक शांत लोकशाही निवडणूक तिथे होते, आणि दुसरा जो आहे किम जॉंग नावाचा एक
तानाशाह आहे त्याच्याने, तो इतका आक्रमक आहे, इतका मोठ्या प्रमाणात दडपशाही करणार आहे की तिथल्या लोकांना अगदी पारतंत्र्यात ठेवतो. हेअरस्टाईल कुठली करायची हे सरकार ठरवतं. कपडे कुठल्या रंगाचे आणि कुठल्या फॅशनचे घालायचे हे सरकार ठरवतं. प्रत्येक कोरियन घरामध्ये त्याचे 3 फोटो ठेवावेच लागतात, आजोबांचे, त्याच्या वडिलांचा आणि त्याचा. आणि फोटो नसतील तर जन्मकैदेची शिक्षा होते. एवढंच नाही तर ते स्वच्छ करून ठेवावे लागतं. त्याच्यात जर धूळ असली तर काहीतरी 3-3.5 वर्षाची शिक्षा होते. आणि रोज त्याला फुल अर्पण केलं पाहिजे. फुल अर्पण नाही केलं तर 1 वर्षाची का 6 महिन्याची शिक्षा. तिथला एकदा संरक्षण मंत्री नुसतं त्याला जे आहेत ना डुलकी लागली होती तर त्याला गोळ्या घालून ठार केलं. युट्यूब चॅनल पाहायला अलाउड नाहीये. त्याच्यानंतर मोबाईल वापरायला अलाउड नाहीये. टीव्ही वरती चॅनल आणि रेडिओ सरकार सांगेल तेच पाहावं लागतं. म्हणून जे आहेत ना रिपब्लिक ऑफ कोरिया म्हणजे लोकशाही प्रधान जिथे व्यवस्था. आता इथे जर पाहिलं तर बघा, द युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिका वर्क ऑन थॉट्स ऑफ अब्राहम लिंकन. बरोबर, युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिका हे अब्राहम लिंकन त्यांचा जो स्टेट्समन होता त्याच्या विचारावर काम करत. द युनायटेड किंगडम वॉज रुलिंग ऑन इंडिया टिल 1947. म्हणजे युनायटेड किंगडम म्हणजे इंग्लंड 1947 पर्यंत भारतावर राज्य करत होते. युनायटेड शब्दाला आला बघा. द युनायटेड अरब एम्पायर इज रनिंग ऑन कुरान लॉ. म्हणजे युनायटेड अरब एम्पायर हे कुरानच्या कायद्यांवर चालतं. द पीपल्स रिपब्लिक ऑफ चायना इज द अनादर नेम ऑफ चायना. द पीपल्स रिपब्लिक ऑफ चायना इज द अनादर नेम ऑफ चायना. म्हणजे पीपल्स रिपब्लिक ऑफ चायना हे चीनचं दुसरं नाव आहे. द आलं इथे. द रिपब्लिक ऑफ आयलँड इज द व्हेरी इंटरेस्टिंग प्लेस टू विजिट. रिपब्लिक ऑफ आयलँड ही भेट देण्यासाठी अतिशय रम्य ठिकाण आहे. द रिपब्लिक ऑफ कोरिया इज मोर डेव्हलप्ड कंट्री दॅन जापान. रिपब्लिक ऑफ कोरिया हा जपानपेक्षाही अधिक विकसित असलेला देश आहे. सगळ्या ठिकाणी आपण द वापरला का बरं? कारण त्या देशाच्या नावाच्या अगोदर काहीतरी विशेष वैशिष्ट्य असलेलं. मग इंग्लिशमध्ये जेव्हा एका विशिष्ट गोष्टीबाबत भावनिक जवळीक असेल म्हणजे इमोशनल अटॅचमेंट, तर त्यावेळी डेफिनेट आर्टिकल म्हणजे निश्चित असं उपपद म्हणजे द वापरलं जातं. ते माझं आवडतं पुस्तक आहे. इमोशनल अटॅचमेंट आहे ना, मग द बुक आहे. ही प्राचीन वही आहे, पुरातन अँटिक नोटबुक, म्हणून तिथे द नोटबुक वापरलं जाईल. तो माझ्या कमाईचा पहिला मोबाईल फोन आहे. दॅट इज द मोबाईल. हे पहिल्या विमान प्रवासाचं तिकीट आहे, मी अजूनही जपून ठेवलंय. दिस इज द फ्लाईट तिकीट. या अर्थाने त्याचा वापर होताना दिसतोय किंवा केला जाताना आढळतो आहे. कुठे कुठे वापरला तो बघा. दिस इज द कार बिकॉज इट वॉज फर्स्ट कार ऑफ माय ग्रँडफादर व्हेन ही स्टार्टेड. म्हणजे माझ्या आजोबांनी ज्यावेळेस व्यवसाय सुरू केला ना त्यावेळेस त्यांच्याकडे असलेली पहिली गाडी होती. जेव्हा बाकी सगळेजण बैलगाडी वापरायचे त्यावेळेस माझ्या आजोबांनी ही कार विकत घेतलेली होती. त्यावेळेस ते आहेत ना त्याला जुनी आम्ही जपून ठेवली. दिस इज द कार, कारण त्याच्यासाठी त्या कार बद्दलच्या इमोशन्स आहेत म्हणून त्या कारला आपण द वापरतो. दिस इज नाईस अँटिक कार. खूप प्राचीन जुनी असलेली अँटिक कार आहे, पण वापरलाय बरं का त्या महिलेने त्या स्त्रीने. का बरं? कारण तिच्यासाठी इमोशनल अटॅचमेंट नाहीये ना, त्या माणसासाठी त्याच्या आजोबांची जुनी कार आहे म्हणून तो द वापरतोय, पण तिच्यासाठी नाही म्हणून ती वापरते. ती भावना ती महिला सांगते बघा तिच्या मुलीबद्दल. दिस इज द मेडल. द मेडल का बरं द वापरताय? बिकॉज इट वॉज गिवन टू हर बाय द ग्रेट प्रेसिडेंट ऑफ इंडिया डॉक्टर एपीजे अब्दुल कलाम. डॉक्टर एपीजे अब्दुल कलामांच्या हाती तिला हे मेडल मिळाले. तसे तिच्याकडे शेकडो मेडल्स आहेत, पण हे मेडल जे आहेत ना ते काहीतरी विशेष आहे, कारण तिचा इमोशनल अटॅचमेंट आहे. डॉक्टर एपीजे अब्दुल कलामांनी स्वतःच्या हाताने तिच्या गळ्यात
दिस इज वंडरफुल मॅडम, दिस इज व्हेरी वंडरफुल. या दुसऱ्या मुलीसाठी त्याच्याबद्दल काही कौतुक नसेल, कारण तिचे इमोशनल अटॅचमेंट थोडी आहे. ज्याची इमोशनल अटॅचमेंट असेल तिथे द वापरलं जाईल. त्याच पद्धतीने हा व्यक्ती सांगते बघा, दीज आर द बुक्स. का बरं द बुक्स? बिकॉज दे आर द बुक्स ऑफ 18th सेंचुरी. 1800 शतकातलं पुस्तक आहे ते. आता त्याला महत्व आहे, त्याला इम्पॉर्टन्स वाटतायत, त्याच्यामुळे तो काय द बुक्स वापरतोय. पण ज्याला महत्व नाही तो काय असेल, दीज आर ओल्ड, दीज आर ओल्ड बुक्स. हे जुने पुस्तक आहे, दीज आर ओल्ड बुक्स. त्याचप्रमाणे आता हा व्यक्ती सांगतो, दिस इज द तिकीट. का बरं द तिकीट रे बाबा? बिकॉज इट इज अ तिकीट आय गॉट इश्यूड बाय माय फ्रेंड वेन आय डिडंट अफोर्ड इट. अरे त्यावेळेस मी परदेशात होतो, अत्यंत हालाखीची स्थिती होते, खूप संघर्षाचा कालावधी होता. आणि मग काय झालं माहिती का, की माझ्या एका मित्राने मला त्या रेल्वेचं तिकीट काढून दिलं, लक्झरियस स्पेशल कंपार्टमेंट. ते मला परवडणारं सुद्धा नव्हतं. वर्ष पगाराचा पगार सुद्धा त्या तिकिटाला कमी पडला. पण त्या तिकिटाने मला खऱ्या अर्थाने यशस्वी बनवलं आणि ते तिकीट मी आजही जपून ठेवलंय. माझ्यासाठी इमोशनल व्हॅल्यू आहे. ओ, तिकीट इज स्टील विथ यू. तुमच्याकडे अजूनही ते तिकीट आहे? हो. तो अ तिकीट म्हणतोय, कारण त्याची इमोशनल अटॅचमेंट नाहीये. पण ज्याची इमोशनल अटॅचमेंट आहे तो द तिकीट असा. बरं, त्याचप्रमाणे ही बघा, ही मुलगी काय म्हणते, दिस इज द डायमंड. का बरं द डायमंड? विच ही गिफ्टेड मी ऑन माय 18th बर्थडे. माझ्या 18व्या वाढदिवसाच्या दिवशी मला त्यानं हा हिरा भेट दिला. हा हिरा माझ्यासाठी अत्यंत महत्वाचा, माझी इमोशनल अटॅचमेंट आहे. दुसरी मुलगी म्हणते, अगं खोटा आहे का तो हिरा? इट इज अ फेक डायमंड. असू दे खोटा, मला माहिती आहे, पण माझ्यासाठी माझ्या प्रेमाचं प्रतीक आहे. म्हणून त्या डायमंडला ती द डायमंड म्हणते, कारण इमोशनल अटॅचमेंट. आता पुढचा उपयोग आहे इंग्लिशमध्ये, जेव्हा एका विशिष्ट गोष्टीचा उल्लेख पहिलाच वेळेस केला जातो त्यावेळेस त्याला अनिश्चित इनडेफिनिट आर्टिकल म्हणजे अ आणि अँड वापरला. मात्र त्याचाच संदर्भ घेऊन त्याच गोष्टीचा उल्लेख नंतरच्या वाक्यामध्ये कुठे केला गेला असेल तर त्याला निश्चित म्हणजे डेफिनेट द आर्टिकल वापरलं जातं. जसं बघा, मी माझ्या मित्राला भेटायला लायब्ररीत गेलो आणि लायब्ररीच्या सिक्युरिटी गार्डने मला थांबवलं. म्हणजे सांगितलं, कुठे चाललात? म्हटलं की लायब्ररीत चाललो. तुम्ही लायब्ररीत नाही, पण माझा एक मित्र इथे अभ्यासाला येतो, मला त्याच्याकडून महत्वाचं पुस्तक घ्यायचं. नाही सर, तुम्हाला 12 वाजेपर्यंत थांबावं लागेल. आत्ता वाजलेत 11. 1 तासानंतर तुम्ही या, लंच ब्रेक होईल ना, तुम्हाला भेटायला मिळेल. अरे पण तोपर्यंत मी करू का 1 तास? तर तो इथे रीडिंग रूम आहे, त्या काउंटरवर जाऊन तुमचं काहीतरी आधार कार्ड, पॅन कार्ड, ड्रायव्हिंग लायसन्स वगैरे जमा करा, आयडेंटिटी कार्ड, आणि तिथून एक पुस्तक घ्या आणि वाचा. वेळेचा सदुपयोग होईल. मी म्हटलं बरं, आयडिया चांगली बरं का. मी काउंटरवर गेलो. काउंटरवर गेलो आणि काय म्हटलं त्यांना, गिव्ह मी अ बुक टू रीड, गिव्ह मी अ बुक टू रीड. कोणतंही एक पुस्तक, एक पुस्तक द्या, अ बुक. त्याने मला पुस्तक दिलं वाचायला. मी वाचण्यात इतका रमलो, 1 तास कधी गेला काही समजलंच नाही. तो सिक्युरिटी गार्डच येऊन मला म्हणायला लागला, हो तुम्हाला ते भेटायचं ना तुमच्या मित्राला? हो हो, बरं झालं तुम्ही आठवण केली, मी तर रमलोच होतो पुस्तकामध्ये. मी ताबडतोब जाऊन जे आहेत ना ते पुस्तक दिलं आणि त्या मित्राला भेटलो, पुस्तक घेतलं. आता मला लक्षात आलं, अरे मला ट्रेन माझ्या घरी जायला मला बस जी आहे तिला अजून 1.5 तास अवकाश. मग स्टॉपवर जाऊन उभं राहून विनाकारण उन्हातानाचं उभं राहणं, वेळ वाया घालवण्यापेक्षा एक काम करूया, ते राहिलेलं पुस्तक आहे ना, ते जेवढं होईल तेवढं वाचूया ना. परत मी काउंटरवर गेलो आणि काउंटरवर जाऊन काय सांगितलं, गिव्ह मी द बुक. आता मी द म्हटलं का, कारण पहिलं पुस्तक कोणतंही एक द्या. आता कोणतंही एक द्या, द तेच पर्टिक्युलर पुस्तक पाहिजे आहे, याच्यासाठी द वापरतात. किंबहुना मी एक त्या बंगला पाहायला गेलो. बंगला तिथे जुना होता, बऱ्याच दिवसापासून बंद होता. रिअल इस्टेट एजंट माझ्या बरोबर आलेला होता. अनेक दिवसापासून बंगला बंद असल्यामुळे गुदमरल्यासारखं होत होतं, सफोकेशन वाटत होतं. मी त्याला म्हटलं, अरे एखादी खिडकी ओपन कर ना, थोडी फ्रेश एअर येऊ दे. ओपन अ विंडो टू सी टू टेक द फ्रेश एअर. ओपन अ विंडो. कोणती विंडो? कोणतीही एक विंडो ज्याच्यातून हवा येईल. आणि त्याने सांगितलं, साहेब हा बंगला पुन्हा घेतला तर पाठीमागची जर रूम आहेत ना, त्याची जर खिडकी तुम्ही ओपन केली
आहाहा! काय गार हवा येतो आणि समोर जर पाहिलं तर अतिशय निसर्गरम्य असं दृश्य पाहायला मिळतं. खोल अशी विस्तीर्ण असलेली दरी, अक्षरशः घनदाट असलेलं जे आहेत ना झाडं-झुडपं आणि त्या दरीच्या पलीकडे असलेल्या डोंगरावरती पावसाळ्यात अतिशय सुंदर पाहत असे छान मोठे धबधबे दुधार वाहत असतात, की खिडकीत बसून नुसतं खुर्चीवर बसला आणि चहाचे फुरके घेत बसलं, तरी एकदम छान दिवस जातो बघा. म्हटलं, "अरे बापरे! आय एम व्हेरी एक्साइटेड. प्लीज ओपन द विंडो." धम का म्हणतंय, कारण कुठल्याही खिडकीतून ते दृश्य दिसणार नाही. त्या बंगल्याच्या पाठीमागच्या खोलीच्या वरच्या खिडकीमधूनच ते दिसेल. म्हणून तीच खिडकी ओपन कर. विशिष्ट त्याचप्रमाणे इथे आई-वडील आपल्या मुलांबद्दल सांगताय, "वी हॅव अ डॉटर अँड सन." आम्हाला एक मुलगी आहे आणि एक मुलगा आहे. आणि नंतर त्यांनी कंटिन्यू वाक्यामध्ये करताना काय सांगितलं, "द डॉटर इज इन सेकंड स्टँडर्ड अँड द सन इज इन फोर्थ स्टँडर्ड." आता सुरुवातीला द सन आणि द डॉटर का नाही म्हटलं बरं? याचा अर्थ असा झाला असता, मला एक विशेष मुलगा आहे आणि एक विशेष मुलगी आहे. आता कोणी असं म्हणतं का? आता रावणाच्या वडिलांनी म्हटलं असेल बाबा, त्याला 10 तोंड होते ना, म्हणून जे आहेत ना, मला एक विशेष मुलगा आहे आणि ती मुलगी जी आहेत ना, तिला 18 हात अष्टभुजा आहे. म्हणून नॉर्मल मुलासारखी मुलगी आणि मुलीसारखी मुलगी आणि नॉर्मल मुलासारखा मुलगा असेल, तर स्वाभाविकपणे अ वापरणार. वी हॅव अ डॉटर अँड अ सन. आता तो जो मुलगा आहे आणि ती जी मुलगी आहे, कोणती जी माझी आहे, ह्याच रेफरन्सने चाललंय ना, म्हणून पूर्वीचा रेफरन्स कंटिन्यू करण्यासाठी द वापरला. द डॉटर इज इन सेकंड स्टँडर्ड अँड द सन इज इन फोर्थ स्टँडर्ड असं द वापरलं. नाही का? त्याच्यानंतर आर्टिकल वापरलंच जात नाही. असे काही जे आहेत ना सिच्युएशन ते आपण पाहूया. कोणत्या सिच्युएशनला आर्टिकल वापरलं जात नाही? एक तर मेनी. आर्टिकलसाठीचे रूल्स काय आहे? इंग्लिशमध्ये अनेक वचनी सर्व सामान्य गोष्टींसाठी म्हणजे कॉमन आणि प्लुरल. कारण अनेक वचन असेल तर अ आणि चा वापर होणार नाही कारण ते एकवचनासाठी आणि विशेष पण नाहीये. विशेष म्हणजे द पण अ आणि ॲन नाहीये, द नाही म्हणजे चौथा एकच पर्याय उरला. नो आर्टिकल, कॉमन प्लुरल फॉर्म. अनेक वचन, परत सामान्य, सामान्य अनेक वचनासाठी नाही. मग अनेक पुस्तकं असतील, मेनी बुक आर्टिकल नाही ना. अनेक खुर्च्या असतील, चेअर्स आहे ना. वस्तू असतील, थिंग्स अनेक आहेत, आर्टिकल नाही येणार. बहुसंख्य लोक असतील, पीपल अधिक कार्स असतील, कारसाठी नाही येणार. अनेक टेबल्स असतील, टेबल आर्टिकल नाही येणार. खूप खेळणे असतील, टॉईज अनेक ताट वाजते, प्लेट, बाउल्स असतील, नाही येणार. मग बघा, इथे अनेक असतील, चेअर अनेक वचन आहे. मग ओ आणि एन येणार नाही, विशेष पण नाहीये. चेअर आर्टिकल नाही आलं. बॉल्स अनेक वचन आहे, अ एन एन येणार. बॉल्स काही विशेष आहे का नाही, मग आर्टिकल नाही येणार. शर्ट्स अनेक आहेत, अ आणि एन येणार. विशेष आहेत का नाही, मग द पण नाही येणार. आर्टिकलच नाही येणार. बुक्स अनेक आहेत, अ आणि एन येणार. विशेष पुस्तक आहे का नाही, मग द पण नाही येणार. पेन अनेक आहेत, अ आणि एन येणार. आणि विशेष आहे का नाही, मग द पण नाही येणार. बॅग्स अनेक आहेत का? हो. मग अ आणि अन् येणार. विशेष आहे का? नाही. मग द पण नाही येणार. म्हणजे कॉमन प्लुरल फॉर्मला आर्टिकलचा वापर होत नाही, होणार नाही. इथे उदाहरण पहा. वी आर द बिगेस्ट मेकर ऑफ चेअर इन मुंबई. आम्ही मुंबईमधील सर्वात मोठे खुर्च्यांचे निर्माते आहोत. चेअर्स अनेक वचन आहेत म्हणून आर्टिकल आले नाही. बॉल्स आर मेन टॉईज ऑफ स्पोर्ट्स इन द वर्ल्ड. बॉल्स हे क्रीडा क्षेत्रातील मुख्य खेळणं आहे. क्रिकेटमध्ये बॉल असतो, फुटबॉलमध्ये बॉल असतो, व्हॉलीबॉलमध्ये बॉल असतो, हॉकीमध्ये बॉल असतो, बास्केटबॉलमध्ये बॉल असतो, टेनिसमध्ये बॉल असतो. बॉल हे कॉमन आहे. अनेक आहेत. हो. मग अ आणि अन येणार नाही आणि शिवाय विशेष पण नाही म्हणून द पण नाही. दे विल प्रिंट शर्ट्स फॉर फंक्शन. ते कार्यक्रमासाठी शर्टला प्रिंट करतील. शर्ट प्रिंट करतील. अनेक शर्ट्स आहे अ आणि अन्य विशेष नाहीये म्हणून द पण आर्टिकलच वापर केला. बुक्स आर बिग सोर्स ऑफ नॉलेज.
पुस्तकं हे ज्ञानाचे मोठे स्रोत आहेत. मग या ठिकाणी सुद्धा पुस्तक हे ज्ञानाचे मोठे स्रोत आहे. बुक्स अनेक आहेत. विशेष नाहीये. स्वाभाविकपणे अ आणि चा वापर येणार नाही, कारण अनेक वचन आहे आणि विशेष नाहीये म्हणून चा पण वापर येणार. पेन्स आर माइटियर दॅन द स्वॉर्ड. लेखना या तलवारींपेक्षा अधिक शक्तिशाली असतात. मग पेन्स अनेक आहेत आणि सामान्य आहेत, म्हणजे आर्टिकल येणार. स्वॉर्ड अनेक आहेत पण सामान्य आहेत, तिथे सुद्धा आर्टिकलचा वापर होणार नाही किंवा केला जाणार नाही. बरं, बॅग्स विल नॉट बी फ्री इन अ मॉल नाव. बॅग्स आता मॉलमध्ये मोफत नसतील. आता बॅग्स अनेक आहेत, म्हणजे आहे नाही. बरं, काही विशेष बॅग आहेत का? नाही हो, सर्वसाधारण सामान्य सगळीकडे उपलब्ध असणारे आहेत. मग त्याला विशेष म्हणून द पण येणार नाही. पुढचा नियम सांगतो, इंग्लिशमध्ये कोणताही खेळ असेल, क्रीडा असेल, गेम्स किंवा स्पोर्ट्स असतील, याला उपपद किंवा अ अँड द हे आर्टिकल वापरलं जातं. मग क्रिकेट, फुटबॉल, हॉकी, बास्केटबॉल, बॅडमिंटन, टेनिस, व्हॉलीबॉल किंवा चेस, बुद्धिबळ, कॅरम, कबड्डी, कुस्ती, रेसलिंग, तरवालबाजी, शॉट, नेमबाजी, सुटी याचा वापर आर्टिकल साठी होत नाही. आर्टिकल याच्यामध्ये वापरलं जातं. मग क्रिकेट आर्टिकल नाही येणार, हे आहे कारण. फुटबॉल आर्टिकल येणार नाही, हे आहे कारण. टेनिस आर्टिकल येणार नाही. चेस आर्टिकल येणार नाही, कारण हे आहे. हॉकी आर्टिकल येणार नाही, कारण हे आहे. बॅडमिंटन हे आहे आर्टिकल येणार. उदाहरण पाहूया. क्रिकेट इज नॉट गेम इन इंडिया, इट इज रिलीजन हिअर. क्रिकेट हा भारतात काही खेळ नाहीये, तो धर्म आहे. क्रिकेट स्पोर्ट्स आहेत ना, मग त्याच्यामध्ये तुम्हाला आर्टिकल वापरता येणार नाही. त्याचप्रमाणे टेनिस इज नॉट अ टीम गेम लाईक अदर गेम. टेनिस हा इतर खेळांसारखा सांघिक खेळ नाहीये. टेनिस स्पोर्ट्स आहेत ना, आर्टिकल येणार नाही. फुटबॉल इज अ व्हेरी पॉप्युलर गेम इन ब्राझील. फुटबॉल हा ब्राझील मधला अतिशय लोकप्रिय खेळ आहे. फुटबॉल त्याच्या अगोदर आर्टिकल येणार नाही. सेम वे, चेस इज द इनडोर गेम, इट इज नॉट आउटडोर गेम. बुद्धिबळ हा बैठे खेळ आहे, तो मैदानी खेळ नाही. मग याच्यामध्ये चेस स्पोर्ट्स आहे, आर्टिकल येणार नाही. हॉकी इज द नॅशनल गेम ऑफ इंडिया. हॉकी स्पोर्ट्स आहे. हॉकी हा भारताचा राष्ट्रीय खेळ आहे. स्पोर्ट्ससाठी आर्टिकल येणार नाही. त्याच पद्धतीने बॅडमिंटन इज व्हेरी पॉप्युलर स्पोर्ट इन इंडोनेशिया. बॅडमिंटन हा इंडोनेशियातील खूप प्रसिद्ध खेळ आहे. बॅडमिंटन स्पोर्ट्स आहे, आर्टिकल येणार नाही. पुढचा उपयोग आर्टिकल न करता त्याच्यासाठी काय आहे? इंग्लिशमध्ये कोणत्याही भौगोलिक स्थानासाठी, म्हणजे जॉग्राफिकल प्लेसेससाठी कोणतंही उपपद म्हणजे आर्टिकल अ अँड द वापरलं जात. अशोकनगर, नाशिक, मुंबई, पुणे, नागपूर, संभाजीनगर, महाराष्ट्र, गुजरात, राजस्थान, बिहार, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, पंजाब, हरियाणा, तामिळनाडू, बेंगॉल, ओरिसा, भारत, नेपाळ, भूतान, श्रीलंका, अमेरिका, इंग्लंड, इटली, त्याचप्रमाणे एशिया, युरोप, आफ्रिका, अमेरिका, कशासाठी कधीही आर्टिकल वापरतात. जॉग्राफिकल एरिया. मग जसं फॉर एक्झाम्पल नाशिक आर्टिकल नाही येणार, कारण ठिकाण आहे. त्याचप्रमाणे पुणे शहर आहे, आर्टिकल नाही येणार, जॉग्राफिकल एरिया आहे. महाराष्ट्र आर्टिकल येणार, जॉग्राफिकल एरिया आहे. इंडिया आर्टिकल नाही येणार, जॉग्राफिकल एरिया. एशिया जॉग्राफिकल एरिया आर्टिकल नाही येणार. अमेरिका आर्टिकल नाही येणार, कारण जॉग्राफिकल एरिया आहे. जसं फॉर एक्झाम्पल दॅट बॉय लिव्ह इन गांधीनगर. तो मुलगा गांधीनगर हे राहत. ठिकाणासाठी कधीच आर्टिकल येत नाही. गांधीनगर ठिकाण आहे, आर्टिकल. नाशिक इज अ फेमस फॉर वाईन अँड ग्रेप. नाशिक हे मद्य आणि द्राक्षासाठी, दारूसाठी, द्राक्षासाठी प्रसिद्ध आहे. नाशिक शहराचं नाव आहे, जॉग्राफिकल एरिया आहे, आर्टिकल नाही येणार. महाराष्ट्र इज द लँड ऑफ आर्ट अँड ट्रेडिशन. महाराष्ट्र ही कला आणि परंपरेची भूमी आहे. महाराष्ट्र जॉग्राफिकल एरिया आहे, आर्टिकल नाही.
मुंबई इज द मेट्रो सिटी इन इंडिया. मुंबई हे भारतातील सर्वाधिक मोठं शहर आहे. मुंबई जॉग्राफिकल एरिया आहे, आर्टिकल 9. इंडिया जॉग्राफिकल एरिया, आर्टिकल 9. एशिया इज पीसफुल कॉन्टिनेंट. एशिया हा एक शांतीपूर्ण खंड आहे. एशियाच्या आधी पण तिथे आर्टिकल नाही. इस्रायल अँड जपान आर माय फेवरेट कंट्री. इस्रायल आणि जपान हे माझे दोन आवडते देश आहेत. इस्रायल अँड जपान. इस्रायल त्याच्यामध्ये जर इस्रायल हा जॉग्राफिकल एरिया आर्टिकल. जपान देशाचं नाव आहे, जॉग्राफिकल एरिया आर्टिकल. त्याचप्रमाणे इंग्लिशमध्ये कोणत्याही प्रकारच्या विषयासाठी, सब्जेक्टसाठी कोणतंही उपपद कधीही वापरलं जातं. हो अँड द इथलंच आर्टिकल आहे. जर विषय असेल, सब्जेक्ट असेल, जसं गणित, भूमिती, विज्ञान, इतिहास, भूगोल, अर्थशास्त्र, मानसशास्त्र कशासाठी वापर होत नाही किंवा केला जात नाही. उदाहरणार्थ जिओग्राफी विषय आहे, सब्जेक्टसाठी आर्टिकल होत नाही. हिस्ट्री विषय आहे, सब्जेक्टसाठी आर्टिकल होत नाही. केमिस्ट्री विषय आहे, सब्जेक्टसाठी आर्टिकल होत नाही. फिजिक्स विषय आहे, भौतिकशास्त्र, सब्जेक्टसाठी आर्टिकल. त्याच्यानंतर सायन्स विषय आहे, सब्जेक्टसाठी आर्टिकल येत नाही. ग्रामर विषय आहे, सब्जेक्टसाठी आर्टिकल येत नाही. मग इथे जर पाहिलं, जॉग्राफी इज माय फेवरेट सब्जेक्ट. भूगोल हा माझा आवडता विषय आहे. विषय सब्जेक्ट मिळालंय. आय एम व्हेरी पुअर इन सायन्स सब्जेक्ट. मी विज्ञान या विषयात फार कच्चा आहे. सायन्स सब्जेक्ट आहे, त्यामुळे आर्टिकल येणार नाही. ही वॉज व्हेरी एक्सपर्ट इन ज्योमेट्री. ही भूमितीमध्ये खूप हुशार होती. ज्योमेट्री सब्जेक्टसाठी आर्टिकल येणार नाही. They have got more than 85 marks in history subject. त्यांना इतिहास या विषयात 85 पेक्षा अधिक गुण मिळवलेले आहेत. हिस्ट्री सब्जेक्टसाठी आर्टिकल नाही. प्रोफेसर काळे टीचेस इकॉनॉमिक्स सब्जेक्ट इन आवर कॉलेज. प्राध्यापक काळे आमच्या महाविद्यालयात अर्थशास्त्र हा विषय शिकवतात. मग तिथे इकॉनॉमिक्स याचा अर्थ अर्थशास्त्र विषय सब्जेक्टसाठी आर्टिकल येत नाही. राधिका इज स्टडिंग बायोलॉजी. राधिका जीवशास्त्राचा अभ्यास करत आहे. बायोलॉजी सब्जेक्ट आहे, सब्जेक्टसाठी आर्टिकल. इंग्लिशमध्ये कोणत्याही द्रवरूपी म्हणजे लिक्विड फॉर्म मध्ये असलेल्या गोष्टींसाठी कधीही उपपद येत नाही. अ अँड द असा वापर होत नाही, वापर केला जात नाही. पाणी, दूध, तेल, सरबत, रस, पेट्रोल, डिझेल, रॉकेल, औषध, दारू, अल्कोहोलिक ड्रिंक कशासाठीच कधी आर्टिकल येणार नाही. जसं वॉटर आर्टिकल नाही, ऑइल आर्टिकल नाही, पेट्रोल लिक्विड आहे आर्टिकल नाही, ज्यूस आर्टिकल नाही, मिल्क लिक्विड आहे आर्टिकल येणार नाही, सिरप आर्टिकल येणार नाही. ऑइल इज व्हेरी हार्मफुल फॉर हार्ट. तेल हे आपल्या हृदयाला अपायकारक आहे. ऑइल लिक्विड आहे ना, आर्टिकल. मिल्क इज अ बिग सोर्स ऑफ कॅल्शियम. दूध हे कॅल्शियमचे सर्वात मोठे स्रोत आहे. मिल्क लिक्विड आहे ना, आर्टिकल. एव्हरी डे वी यूज वॉटर फॉर डेली. वॉटर आपल्याला रोजच्या वापरासाठी पाणी गरजेचं आहे. वॉटर लिक्विड आहे ना, आर्टिकल नाही. वाईन इज द बॅड फॉर ह्युमन हेल्थ. दारू ही मानवी शरीरासाठी वाईट गोष्ट आहे. वाईन लिक्विड आहे ना, मग आर्टिकल मिळणार. दिस कार रन्स ऑन पेट्रोल. ही कार पेट्रोलवर चालते. पेट्रोल लिक्विड फॉर्म आहे ना, त्याच्या आधी आर्टिकल नाही. द टी इज मोर पॉप्युलर दॅन कॉफी इन इंडिया. भारतात चहा हा कॉफीपेक्षा अधिक लोकप्रिय आहे. टी आणि कॉफी दोघांसाठी आर्टिकल, कारण लिक्विड आहे दोन्ही पण, त्यामुळे लिक्विडसाठी आर्टिकल. ज्यूस इज व्हेरी गुड फॉर अवर हेल्थ. ज्यूस हे आपल्या आरोग्याला अतिशय चांगलं आहे. ज्यूससाठी आर्टिकल. ब्रीफ मध्ये सांगायचंय पण महत्वाचं, ब्रीफ बट ब्रीफ
आणि चा उपयोग हा सिंग्युलर साठी केला जातो बिकॉज त्याचा अर्थ वन असा. The use of and an is according to vowels and consonants, but the rule should be operated not through the spelling but pronunciation only. जसं द प्ले वॉज व्हेरी फंटास्टिक, पण कुठला प्ले? अरे तो विशिष्ट, ते नाटक चांगलं होतं, ते विशिष्ट का? विशिष्ट द प्ले वॉज रिअली फंटास्टिक. आता इथे जर अनेक वचनी असतील आणि सामान्य असेल तर आर्टिकल मी येस म्हणून आईस म्हटलंय. अनेक आईस आहेत ना, आईस क्यूब, ते टू म्हटलंय बघा. पण कप एकच आहे, मग आलं बघा तिथे. देअर आर टू आईस क्यूब इन अ कप. दिस इज द अँटिक गोल्ड कॉइन. प्राचीन आहे म्हणून त्याला विशेष महत्व आलं, म्हणून द आलं. दिस इज द अँटिक गोल्ड कॉइन. त्याचप्रमाणे दिस इज द होली बुक ऑफ हिंदी, भगवद्गीता विशेष भावनिक व्हॅल्यू आहे म्हणून द आलाय. त्याचप्रमाणे दिस इज द कोहिनूर डायमंड, द कोहिनूर डायमंड. याच्यामध्ये हिऱ्याला विशेष दर्जा आहे, स्थान आहे, म्हणून तिथे आर्टिकल येणार. देअर आर मेनी पेन्स, अनेक पेन्स आहेत, त्यामुळे आर्टिकल येणार नाही कारण विशेष नाही. पण अ बॉक्स, बॉक्स एकच आहे ना, मग अ बॉक्स आला. देअर आर मेनी पेन्स इन अ बॉक्स. वी हॅव टू स्टे दी अर्थ. ब्रह्मांडात एक नाव एक मात्र आहे, तर दी येईल मग ते. आता इथे तीन सिच्युएशन दिले आहेत. ऐरावत इज द एलिफंट ऑफ लॉर्ड इंद्रा. इथे द का आलं? कारण ते विशेष पांढरा हत्ती हा इंद्राचं वाहन आहे, ऐरावत नाव. अँड एलिफंट इज द सिम्बॉल ऑफ बीएसपी, बहुजन समाजवादी पार्टी, म्हणजे मायावतीची उत्तर प्रदेश मधली पार्टी आहे. अँड एलिफंट हत्ती आहे, एक मिनिट त्याच्यात. एलिफंट्स आर व्हेजिटेरियन एनिमल्स. एलिफंट्स आर व्हेजिटेरियन एनिमल. आता इथे एलिफंट म्हटलंय, बरोबर. अनेक हत्ती. मग स्वाभाविकपणे अनेक आहे म्हणजे आर्टिकल नाही येणार, कारण अनेक असल्यानंतर ओ आणि ॲन येत नाही आणि विशेष नाही येत, म्हणून तो पण येणार नाही. अजून एक उदाहरण देता येईल. अन ऍपल एव्हरी डे कीप द डॉक्टर अवे. एक सफरचंद रोज आरोग्य मेंटेन राहील, म्हणजे डॉक्टरांपासून तुम्हाला दूर राहता. इथे एकच सफरचंद सल केली म्हणून ॲन आलं. रिमूव्ह द ऍपल विथ इज व्हेरी बिग. कोणतं ते विशिष्ट ऍपल, कोणतं ते जे मोठं आहे ना ते काढून टाका, म्हणून द स्पेसिफिक आलाय. ऍपल आर गुड फॉर हेल्थ. अनेक वचन असेल तर त्याच्यात आम्ही ॲन वापरत नाही, आणि अनेक वचन विशेष नाही, सामान्य असेल, सामान्य ऍपल आहेत म्हणून तिथे आर्टिकल येणार नाही. बघा, तुम्हाला तुमच्या आर्टिकलच्या त्या शेजारच्या पानावर एक्सरसाइज. तर बघा, माय फादर इज डॅश डॅश इन अ स्कूल. माझे वडील शाळेतील एक शिक्षक आहे. आता इतर शिक्षकांसारखे एक शिक्षक म्हणून इथे काही अ टीचर, कारण एक शिक्षक आहे. सेम वे आय एम डॅश डॅश इंडियन फर्स्ट. मी सर्वप्रथम एक भारतीय, नागरिकत्वाने एक, म्हणजेच वन. अँड इंडियन. अँड का बरं एकाला? कारण इंडियन ई आलेला आहे म्हणजे वॉवेल्स आलाय. सेम वे साधना हॅज डॅश डॅश डिक्शनरी ऑफ संस्कृत. साधनाकडे एक संस्कृतचा शब्दकोश आहे. दोन नाही, एकच आहे. संख्येने एक म्हटल्यानंतर साधना हॅज अ डिक्शनरी ऑफ संस्कृत. त्याचप्रमाणे दे ऑल हॅव डॅश डॅश गोल्डन चान्स. साधा चान्स नाही, गोल्डन चान्स आहे, विशेष आहे. त्याच्याकडे एक सुवर्ण संधी आहे, एक चांगली सुवर्ण संधी, म्हणून दे ऑल हॅव द गोल्डन चान्स. त्याचप्रमाणे वी सी डॅश डॅश मूवी एव्हरी संडे. एक चित्रपट पाहतो आम्ही दर रविवारी. एक चित्रपट विशेष नाही, कोणताही जो पिक्चर असेल तो पाहतो, म्हणून अ मूवी एव्हरी संडे. वी सी अ मूवी एव्हरी. मनीष इट डॅश डॅश ऍपल एव्हरी डे. मनीष इट डॅश डॅश ऍपल एव्हरी डे. आता इथे कुठलाही एक, एक सफरचंद या अर्थाने तिथे वापर होताना दिसतं किंवा केला जाताना आढळतो, बरोबर. या अनुषंगाने त्याचा वापर होताना दिसतोय किंवा केला जाताना आढळतो आहे. मग इथं अॅन ऍपल एव्हरी डे असा शब्द आला, म्हणजे दररोज एक सफरचंद खातो. कुठलंही अॅन ऍपल. आय एम ड्रिंकिंग, आय एम ड्रिंकिंग द होली वॉटर. कारण पाणी आहे पण विशेष पाणी आहे ना, बरोबर, म्हणून तिथे होली वॉटर असतात, द होली वॉटर.
ही इज आस्किंग अ क्वेश्चन टू प्रोफेसर भोळे. ही भोळेंना एक प्रश्न विचारत आहे. अनेक नाही, एकच प्रश्न म्हणून अ घेतला आपण. श्रेयस इज रायटिंग डॅश डॅश नॉवेल ऑन आर्मी. श्रेयस सैन्य दलावर एक कादंबरी लिहित आहे. एक सहज कादंबरी. बरोबर. मग साधी एकच आहे. अ नॉवेल ऑन आर्मी. श्रेयस इज रायटिंग अ नॉवेल ऑन आर्मी. यू हॅव गिव्हन डॅश डॅश मनी टू मी. आता तुम्हाला पैसे दिले, पण पैसे एक पैसा नाहीये. म्हणजे अ आणि एन येणार. बरं, विशेष पैसे नाही. सोन्याचे चांदीचे काय असतात विशेष नाही. सर्वसाधारण सामान्यपणे सगळ्यांसाठी वापरले जातात म्हणून आर्टिकल. ही हॅज टेकन डॅश डॅश वॉटर बॉटल. त्याने एक पाण्याची बाटली, एक साधी पाण्याची बाटली म्हणून अ वॉटर बॉटल. ही हॅज टेकन अ वॉटर बॉटल. डॅश डॅश प्राईम मिनिस्टर वॉज देअर इन द फंक्शन. पंतप्रधान त्या कार्यक्रमात होते. एक सामान्य व्यक्ती नाही, तर पंतप्रधान स्वतः. द प्राईम मिनिस्टर वॉज देअर इन द फंक्शन. या अर्थाने तिथे वापर होताना वापर करताना पाहिला. बरोबर. त्याच पद्धतीने मयांक्स फ्रेंड्स व देअर इन डॅश डॅश पार्टी. मयांकचे मित्र त्या पार्टीत होते. साधारण नाही, तर ती विशेष पार्टी होती. द पार्टी. मयांक्स फ्रेंड्स व देअर इन द पार्टी. फार्मर हॅड डॅश डॅश काऊ अँड डॅश डॅश ऑक्स. शेतकऱ्याकडे एक साधी गाय आणि एक बैल होता. एक एक मात्र. मग संख्येने एक एक. तर ओ काऊ आणि ऑक्स ऑल अँड ऑक्स. फार्मर हॅड अ काऊ अँड अँड ऑक्स. बरं. दे सॉ डॅश डॅश अर्थ फ्रॉम स्पेस. त्यांनी अंतराळातून पृथ्वी पाहिले. एकमेव अद्वितीय असली पृथ्वी. दी अर्थ. दे सॉ दी अर्थ फ्रॉम स्पेस. मम्मी बॉट डॅश डॅश एग फॉर ब्रेकफास्ट. आईने नाश्त्यासाठी अंडी आणलेली होती. एक नाहीये, म्हणजे अ आणि एन येणार नाही. आणि अनेक अंडी आहे. मग त्याच्यामध्ये काय आहेत ना, द पण येणार नाही, विशेष नाही. ते सोन्याची अंडी नाही द वापरायला, नॉर्मल आहे म्हणून आर्टिकल येणार. त्याचप्रमाणे स्टुडंट वर रिडिंग डॅश डॅश लेसन. विद्यार्थी एक धडा वाचत होते. एक दुसरा धडा एकच अ लेसन. शान वॉज ओपनिंग डॅश डॅश विंडो. शान खिडकी उघडत होता. कोणती तरी एक खिडकी, विशिष्ट नाही. एकच खिडकी. अ विंडो. शान वॉज ओपनिंग अ विंडो. आय वॉज सिंगिंग डॅश डॅश सॉन्ग ऍट दॅट टाइम. मी त्यावेळी एक गाणं गात होतो. अनेक गाणी नाही, एक गाणी. अ सॉन्ग ऍट दॅट टाइम. सूर्य आकाशात उगवलेला होता. एकमेव आणि अद्वितीय सूर्य. म्हणजे तोच वापरणार. द सन हॅड रायझन अप इन द स्काय. सनीने तो चित्रपट आधीच पाहिलेला होता. एक विशिष्ट चित्रपट. सनी हॅड ऑलरेडी सीन द मूवी. काया विल बी डॅश डॅश प्रेसिडेंट ऑफ कमिटी. काया समितीचे अध्यक्ष होते. साधारण सदस्य आणि अध्यक्ष आहे म्हणून काया विल बी द प्रेसिडेंट ऑफ कमिटी. त्याचप्रमाणे ती विल बी सक्सेसफुल बिझनेस वुमन. ती एक यशस्वी उद्योजिका होईल. व्यवसायाने एक यशस्वी विशेष वैशिष्ट्य आहे. ती विल बी द सक्सेसफुल बिझनेस वुमन. आलाय. सून यू विल हॅव डॅश डॅश ब्रँड न्यू कार. लवकरच तुझ्याकडे एक ब्रँड न्यू कार असेल. एक विशेष नवी कोरी गाडी. सून यू विल हॅव द ब्रँड कार. राहुल विल हॅव डॅश डॅश बुक व्हेरी सून. लवकरच राहुलकडे एक पुस्तक असेल. ते विशिष्ट पुस्तक. राहुल विल हॅव द बुक व्हेरी सून. ग्रॅनी विल गिफ्ट डॅश डॅश टॉय टू डॅश डॅश बेबी. आजी बाळाला एक खेळणी भेट करेल. एक खेळणी. वन. मग अ टॉय. विशेष बाळ आहे, तिच्याशी संबंध आहेत, लाडकं नातू आहे. ग्रॅनी विल गिफ्ट अ टॉय टू द बेबी. त्याचप्रमाणे डॅश डॅश मिनिस्टर विल टॉक विथ अस फॉर डॅश डॅश आवर. मंत्री आपल्या बरोबर, विशेष मंत्री आहेत बरोबर, आणि एक तास बोलेल म्हणून द मिनिस्टर विल टॉक विथ अस फॉर अन अवर. द विशेष मंत्री आणि अन अवर एक तास. यू विल गेट डॅश डॅश टॅबलेट इन डॅश डॅश मेडिकल शॉप. तुला ती गोळी मेडिकल शॉप मध्ये मिळेल. विशेष गोळी आहे बघा आणि सर्वसाधारणपणे मेडिकल शॉप.
You will get the tablet in a medical shop. Yeah. I shall be waiting to you at dash dash airport. मी तुझी एअरपोर्टवर वाट पाहत असेल. एअरपोर्ट विशिष्ट एअरपोर्ट आहे. मग दी एअरपोर्ट. आय शॅल बी वेटिंग टू यू ॲट दी एअरपोर्ट. लक्ष्मी विल बी लिव्हिंग इन दॅट युनायटेड किंगडम. लक्ष्मी युनायटेड किंगडम मध्ये राहत असेल. विशेष घटक राज्य. आता इथे त्या देशाच्या नावाच्या अगोदर युनायटेड हा शब्द आला म्हणून द युनायटेड स्टेट. ही विल हॅव गॉन टू डॅश युनिव्हर्सिटी. विद्यापीठात केलेली असेल. एक विशिष्ट विद्यापीठ म्हणून द युनिव्हर्सिटी. ही विल हॅव गॉन टू द युनिव्हर्सिटी. दे विल हॅव प्लेड क्रिकेट. ते क्रिकेट खेळलेले असतील. विशेष असं नाही, एकच असं नाही. स्पोर्ट्ससाठी कधीही आर्टिकल येत नाही म्हणून दे विल हॅव प्लेड नो आर्टिकल येईल. ह्या पद्धतीने आर्टिकल अ अँड द आणि नो आर्टिकल नियम आणि या सगळ्या गोष्टी आपल्याला समजल्या किंवा अजिबात अडचण नाही. दिस इज एक्झॅक्टली द एरिया वेअर वी कॅन वर्क. आणि आर्टिकल अत्यंत सोपं आहे. प्रायमर मधलं तर ते वाचून घेतलं आणि एक्सरसाइज सोडवलं. कर्मयोगा वर्कबुक मध्ये एक्सरसाइज जर केलं तर अडचण येणार नाही. आर्टिकल नावाचा टॉपिक इथे आपण थांबवलेला. ओके, थँक्यू.